आपण पाहत आहात सुपरफास्ट 24 तास न्यूज, बातम्यांचा खरा वेग। सर्वप्रथम मी आमचे नेतृत्व प्रताप भैया देशमुख यांचे आभार व्यक्त करतो, कारण की त्यांनी आम्हाला ही उमेदवारी देऊन जनतेच्या विकासासाठी, जनतेच्या सेवेसाठी आम्हाला त्यांनी ही उमेदवारी दिली। त्याबद्दल मी प्रताप भैया यांचे आभार व्यक्त करतो। आणि राहिला विषय विकासाचा, तर आम्ही जनसेवक म्हणून काम करण्यासाठी आम्ही इथे निवडणूक लढवत आहोत। आम्हाला इथे रोडच्या, नालीच्या किंवा लाईटच्या इथे खूप समस्या आहेत आणि ते आम्हाला जनतेमध्ये उतरून त्या समस्यांना सामोरे जाऊन आम्हाला त्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न करणार आहोत। आम्ही सध्याला डोर टू डोर बैठका वगैरे, डोर टू डोर सगळ्यांच्या भेटीगाठी होत आहेत। तर त्या लोकांच्या शेवटी समस्या खूप आहेत। म्हणजे ह्या 9 वर्षाचा कालावधी जे बघितला, तर ह्या प्रभागाने एक तर पूर्ण शहरामध्ये बीजेपीच्या 7 नगरसेवक होते, त्याच्यातले 2 प्रभागाच्या बाहेरचे, आणि ह्या प्रभागाने 5 ला 5 नगरसेवक मागच्या वेळेस निवडून दिले। पण हे त्यांना कुठेतरी असं वाटतंय की बीजेपीचं तिकीट घेतलं म्हणजे आम्ही निवडूनच येणार, हेच ते। आणि अक्षरशः लोकांचं असं म्हणणं आहे की जेव्हा समस्या सांगायला लोक आले, तेव्हा अक्षरशः डायरेक्ट त्यांना म्हणले की आम्ही तुमच्या मतावर निवडून नाही आलो, आम्ही नोटा दिल्या आणि वोट घेतले, नोट दिया और वोट लिए। अशा गोष्टी इथपर्यंत हे लोकांना बोलले आहेत। आणि त्याच्यामुळे आता तुम्ही बघत असताल, त्याच्यातलेच एक उमेदवार नंदूभाऊ धरक हे आता बीजेपीचं कुठेतरी बॅकफुटला बीजेपी या वार्डामध्ये गेल्यामुळं आज मशालीकडून लढतात। आज कुठेतरी त्यांना जाण्यापासून किंवा त्या 5 नगरसेवकांना पहिलेच्या कुठेतरी प्रचारालयाला गेले तर कुठेतरी रोखून वापस पाठवण्यात येते। म्हणजे अक्षरशः लोक प्रचार पण करू देत नाहीत, एवढा रोष आहे। आणि आम्ही कुठल्याही पदावर नसताना आम्ही सर्व आमचा तरुणांचा पॅनल आहे, आणि आमच्या 4 जणांमध्ये आमच्या आई रोडगे काकू, आम्हाला आई समान सगळ्यांना, अशा भयाने एक उमेदवार दिला। म्हणजे कुठेतरी आमचं चुकलं उकलं तर आम्हाला समजून सांगण्यासाठी हे ते सगळ्या गोष्टी। आणि आज आम्ही कुठल्याही पदावर नसताना आम्ही आज प्रभागात 9 कोटीचे कामं केलेत। माननीय संजय बनसोडे साहेब पालकमंत्री असताना त्यांनी आमच्या वार्डामध्ये प्रताप भैया यांच्या पाठपुरावा, यांच्या मागणीनुसार आम्हाला 9 कोटीचा निधी उपलब्ध करून दिला। आरोप असा आहे की मागच्या काही नगरसेवक त्यांनी कुठलाच काही विकास केला नाही। आज 9 वर्षामध्ये खानापूर भागामध्ये फक्त एक 2x2चं नालीवरचं चेंबर बांधले। जर तुम्हाला फोटो पाहिजे असताल तर मी तुम्हाला त्याचे फोटो देतो, आता फोटोज आहेत आमच्याकडे। ते सोडून त्यांनी कुठलाही विकास काम दाखव। आज स्मशानभूमी बांधली आम्ही, गावात समाज मंदिर बांधलं आम्ही, भैयाच्या माध्यमातून सरकारी हॉस्पिटल बांधलं आम्ही, एक शाळा बांधली आम्ही, त्याच्यानंतर कोणी पाठपुरावा केला नाही त्या शाळेचा। शॉपिंग कॉम्प्लेक्स बचत गटासाठी आम्ही बांधलं। आज जे काय तुम्हाला खानापूर भागामध्ये जे काय रस्ते नाल्या दिसत आहेत ते काम आम्ही केले। ओपन पेस, जनकल्याण बँकेच्या समोरचं ओपन पेस आम्ही डेव्हलप केलं। रविराज दादाच्या बॅकसाईडचं शंकराचार्य मंदिर ते आम्ही डेव्हलप केलं। त्याच्यानंतर राम मंदिराच्या बाजूचे 2 रस्ते आम्ही केले। आज स्टेडियमच्या तिथं गट्टू लावलेले, ते गट्टू आम्ही केले। असे पूर्ण प्रभागात 9 ते 9.5 कोटीचे आम्ही कामं केले, आम्ही कुठल्याही पदावर नसताना। तर मग आज जनता त्यांना पण विचारतीये, आणि जनता हे सगळं बघतीये, त्यांना पण विचारतीये की का नाही केलं तुम्ही हे। आज फिरणं मुश्किल झालंय। काय सांग जनतेला एवढंच आवाहन करल की जसे आमच्या पॉम्पलेटवर जसे काम आहेत, असं कुठल्याच पक्षाच्या पॉम्पलेटवर ह्या गोष्टी नाहीत। बस आता तुम्ही बीजेपीचं पॉम्पलेट बघितलं, काहीतरी हृदय स्पर्श काहीतरी मॅसेज त्यांनी लिहिलाय, तर त्याच्यामध्ये जनतेला तुम्ही इमोशनल करू नका ना। तुम्ही कुठतरी कामं दाखवा की तुमचे कामं बघून कोणतरी लोक तुम्हाला म्हणतील की बाबा नाही। आज तुम्ही बघताय आपले पॅनल, आपल्या पक्षाचं पॅनल जे आहे ते जनतेला कामाच्या जोरावर, आज बस आम्ही कामाच्या जोरावर मतदान मागायलो, कारण की यांच्याकडे एकही काम नाही। आणि आज बघतायत तुम्ही खटिंग साहेबासारखे डॉक्टर, आज त्यांनी लोकसभा लढवण्याची इच्छा होती त्यांची, लोकसभा निवडणुकीचं तिकीट रेसमध्ये होते, ते जवळजवळ फायनल झाल्यात होतं। आज ते महानगरपालिका लढवत आहेत। आणि कुठंतरी त्यांना जर उद्या जर का निवडून आले तर ते जनतेमध्ये जाऊ शकताल का?
आज 500 रुपये घेतल्याशिवाय जो डॉक्टर अंगाला हात लावत नाही. हा. कधी कोणाची आज तुम्ही प्रभाग क्रमांक 15 गेले आणि म्हणले प्रभाग क्रमांक 15 आलो, तर आज अक्षरशः ऑपरेशन फ्री मध्ये करून देतील. इतकं पण मला एवढी गॅरंटी आहे, कारण की सध्याला इलेक्शन आहे ना, कुठेतरी 50-50 हजार रुपये पट्ट्या दिल्या जात आहेत. मग तुम्ही 5 वर्ष का नाही देत? 5 वर्ष द्या ना. तुम्ही मागच्या वेळेस हिंदुत्वाच्या मुद्द्यावर लढवली, हिंदुत्व करता, ठीक आहे ना, मग हिंदुत्वच आहे तर मग आम्ही सुद्धा सार्वजनिक कार्यक्रम म्हणजे हिंदुत्वाचे कार्यक्रम करायचे सगळ्या युवा पिढीनं. हिंदुत्वाच्या असो, भीमजयंती काढायची युवा पिढीनं, शिवजयंती काढायची युवा पिढीनं, कुठेतरी संदल काढायचा युवा पिढीनं, गणपती बांधायचा युवा पिढीनं, दिव्या बांधायची युवा पिढीनं. मग तुम्ही कोणत्या बेसवर म्हणतायत की आम्ही सगळे कार्यक्रम तर आम्ही युवा पिढी करतोच ना? तर मग ऐन टायमाला मोठे लोकच का निवडणुकीला? कुठंतरी जनतेने हे बघून पण आम्हाला संधी द्यायला पाहिजे. आणि आम्ही ग्राउंड लेवलचे कार्यकर्ते, कुठं नाली जर का काढायचा विषय आला तर तिथं कटीम साहेब येऊ शकणार नाहीत. किंवा आमची एक बहीण माता भगिनी, ती एक हिरोईन आहे, तर ती सुद्धा आज इथं निवडणुकीमध्ये तुम्ही एक गोष्ट बघा की दिदीला काय म्हणजे कुठल्या बेसवर राजकारणामध्ये इथं उतरवलंय हेच आम्हाला समजा ना. आता ते उद्या पिक्चर बनवतील, तुम्ही पिक्चर बनवा ना, आम्ही आवडीनं बघू सगळी जनता. तुम्ही डॉक्टर आहे, डॉक्टर कुठेतरी तुम्हाला समाजसेवाच करायची तर फुकटात दवाखाना चालवा ना, दिसच घेऊ नका. आपण लावतायत, पण संविधानानं अधिकार दिलेला आहे सर्वांना उभे राहण्याचा. बरोबर आहे. हो, पण आमचे आरोप नाहीत त्यांच्यावर, पण आम्ही हे म्हणतोय जनतेला की कुठंतरी तुम्ही विचार करा, जे लोक काम करू शकतील असे लोक, कारण की या वार्डाने 2 ते 3 डॉक्टरचा अनुभव घेतलाय. त्याच्यामुळे 2 ते 3 डॉक्टरचा अनुभव घेतल्यामुळे या वार्डामध्ये डॉक्टर नाव कुठेतरी बॅक साईडला गेले, ज्याच्या समोर डॉक्टर असं लोकांना चिड यायली.